हे आहे ओट्स ओव्हरनाईट सोक केलेले. याच्यामध्ये घेतले होते 60 ग्राम ऑफ ओट्स आणि सीड्स टाकले होते. पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, चिया सीड्स आणि फ्लेक्स सीड्स. चांगला मिश्रण झाले. ओव्हरनाईट ठेवले होते. आता यामध्ये टाकणार 1 स्कूप ऑफ वे आणि क्रिएटिन मोनोहायड्रेट. कालच्या दिवशी काय झाला, काल होती ऑर्डर. दिवसभरात 4 मिल घेतल्या. नारेंच्या पिसाऱ्याला गेलो होतो, तिथं ऑर्डर होती. तिथंच रात्री एक भाकर घेतली आणि भाजी, 2 भाज्या होत्या तिथं. मस्त लागला खायला. नंतर डायरेक्ट घरी आल्यावर थोडासा मिल घेतला 150 ml. त्याच्यामध्ये पाणी टाकला थोडासा. मग त्याच्यामध्ये व्हे ऍड केला, क्रिएटिन ऍड केला आणि तो पिला. रात्री तरी 1:30-2 वाजता आलो. मग व्हिडिओ एडिट केली. शॉर्ट व्हिडिओ मी टाकतो ना इंस्टाग्रामला, ती व्हिडिओ एडिट केली. त्यानंतर 3 वाजता झोपलो. स्ट्रगल आहे ब्रो. आता जाम टाइम झाला. आता दुपारचे 3 वाजलेत. ची तारीख 9 फेब्रुवारी. दुपारचे वाजलेत 3 आणि आतापर्यंत मी एकच मिल घेतले. तर नंतर आता मला अजून भूक लागलेली नाही. याच्या नंतर भुर्जी आणि चपाती तर नाही. फॅट लॉस मध्ये चपाती चांगली असेल का राईस? तुम्हाला काय वाटतं? फॅट लॉस मध्ये चपाती खायला पाहिजे का राईस? चपातीमध्ये तर माझा पोट भरत नाही लवकर. राईस मध्ये लवकर पोट भरतो. चपाती घेतली तर मग जास्ती क्वांटिटी खावं लागेल, तर ते काही जमणार नाही. त्याच्यामुळं राईसच खावं लागेल. राईस खाला तर कसं लवकर पोट भरतं. पायनॅपलचे बेनिफिट ना जामच आहेत खरंच. म्हणजे डायजेशनचे इश्यूज बिलकुल होत नाही. लो इश्यू आहे डायजेशनचे पायनॅपलमुळे. फॅट लॉस मध्ये कमी क्वांटिटीमध्ये खावं लागतं आणि कधी कधी कमी खाला त्यांच्या बी काही म्हणजे त्यातला पण काही थोडासा लागत नाही अंगाला. पण पायनॅपलमुळे मला वाटतं की जेवढा खातो तेवढा बॉडीला लागतं. असा पायनॅपल एक चांगला सोर्स आहे डायजेशनसाठी. त्यात फायबर्स पण असतात आणि त्यात एक डायजेस्टिव्ह एन्झायमर असतो. त्याच्यामुळं कसं डायजेशन चांगला होतो. डायजेशन सिस्टम पण आपली सुधारते त्याच्यामुळं आणि डायजेशन चांगला होत राहतं. 3:30-4च्या दरम्यान ट्रॅक्टरवर जाईन. त्याच्या आधी मला मिल घ्यावा लागेल, कारण की आता मी एकच मिल घेतली आणि मिलमध्ये जास्त पण टाइम ठेवून जमणार नाही. आता काहीतरी 4 वाजेपर्यंत मी माझी दुसरी मिल घेणार. गर्दीच्या टायमाला ना ते लोक एकाच मशनीवर, म्हणून त्याच्यामुळं जरा टाइम मॅनेज करावा लागेल. जास्त लेट गेलो तर मग तो जामच लेट होत जातं आणि झोपायला पण खूप लेट होतो मग. तर आता बनवतो सांड्यांची भुर्जी. तर डायरेक्ट भुर्जी बनवल्यानंतर भेटू.
तर आता घेतली मी माझी सेकंड मील, अंडा भुर्जी, राईस, पपया आणि अननस. हाय प्रोटीन मील आहे. 6 अंड्यांची भुर्जी आहे, त्यामध्ये 2 होल एग्स आणि 4 व्हाईट एग्स ओनली, आणि 150 ग्राम ऑफ राईस, बाकी पपया आणि अननस. किती पण केला तरी टाइम होतोच. आता वाजले 4:45 वाजले. आता ट्रॅक्टरवर जाणार. आता सेकंड मील घेतले, तर जर आवश्यकता पडली तर प्री वर्कआउट मी घेणार, नाहीतर तसंच जाऊ जिमला. आता लेगची कंडिशन जरा चांगली होत चालली हळूहळू. बाकी थोडंसं स्ट्रेडेड व्हायला लागेल, म्हणजे थोडंसं स्ट्रेडेड होईनच. बाकी आता ट्रॅक्टरवर जाऊ. बघा इथं भाजी लावले, येतात भाजी लावले. थोडं खाडीचा एरिया आहे आमचा, खाडीचा. हे बघा इथे लावल्यात भाज्या, मुल्याची भाजी, परत पालक, मेथी, शेपू, सर्व प्रकारच्या भाज्या इथं लावतात. घाटे का सौदा झाला आता येऊन, काही हरकत नाही. तर आता जरा तो बारकावाला स्टँड आणला असता ना, इथं कुठेतरी लावला असता, मस्त एकदम सीन कॅप्चर झाला असता. ते तेवढा डोकाच नाही झाला ना मला. तो आणला असता ना, मस्त झाला असता काम, बघायला भेटला असता तुम्हाला कसा गारगार 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 ट्रॅक्टर भेटतो. लेगची कटिंग बघा कशी दिसते, लेगची कटिंग साफ. नाउ गाइज, दिस इज माय प्री वर्कआउट मील. कॉफी घेतले आणि 3 बॉईल एगचं ऑमलेट बनवले. त्याच्यात एक फक्त पूर्ण हॉल एग घेतले आणि 2 फक्त व्हाईट वॉशिंग घेतले अंड्याचे. ऑमलेट बनवले त्याचा आणि थोडासा सॉस लावले, फक्त एकदम लिटल व्हाईट. आहे काहीतरी चव. कोणी बनवले एवढा चविष्ट? कोण आहे इसका शेफ? लाजवाब. तर आता मी चाललो जिमला. आज माझा आहे पुश वर्कआउट ज्याच्यामध्ये मी मारणार आहे चेस्ट, शोल्डर आणि ट्रायसेपचा वर्कआउट. तर आता वाजल्यात किती वाजल्यात? तर आता वाजल्यात 9:15. हो, 9:15 वाजल्यात. तर आता वाजल्यात 9:15. लेट झाला मला, कारण की मी कधी बोललेलो 6 वाजता जायचं बोललेलो, आत्ता वाजले 9:15. चला, काही हरकत नाही, ठीक आहे. गर्दी जास्त भेटणार नाही जिममध्ये आपल्याला आणि चांगला शूट पण करायला भेटेल. तर चलो जिम को.
आता सेकंड वर्किंग सेट मारला, सेकंड वॉर्मअप सेट मारला. आता याच्यानंतर वर्किंग सेट मारणार 30 kg डंबल. तर पहिले मारणार वर्किंग सेट आणि त्याच्यानंतर घेणार, नाही पहिले मारणार वॉर्मअप सेट, त्याच्यानंतर घेणार वर्किंग सेट. तर पहिला सेट डंबल प्रेस जामच आड गेला. आता दुसरा सेट वेट ड्रॉप करून मारणार थोडा, हा वेट जाणार नाही. 7च रेपिटेशन गेले. आता सेकंड सेट थोडा वेट ड्रॉप करतो. बरेच दिवसानंतर मशीन फ्लाय मारायला भेटली, नाहीतर प्रत्येक मशीनवरच करायला लागलं. गाईच पाठीमागं गाणी एकदम भारी चालू आहेत, पण काय करणार, कॉपीराईटची भीती आहे ना, म्हणून व्हिडिओमध्ये गाणी ठेवू नाही शकत. तर आता केबल फ्लाय मशीनवर आता केबल फ्लाय मशीनवर लोअर चेस्ट ट्रेन केली. आता चेस्ट वर्कआउट डन झालेला आहे. आता चालू करणार शोल्डर वर्कआउट, त्याच्यानंतर ट्रायसेप, लास्टला ट्रायसेप. जाम गरम होत आहे. लावला गेला चालू